नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या कानाकोपऱ्यातली आणि तुमच्याशी संबंधित प्रत्येक बित्तम बातमी आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री असेन असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. लातूरमधल्या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. यातनं त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सूचक इशारा दिलाय. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत आयोजित केली. सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खासदार उदयनराजे उशिरानं पोहोचले. दरम्यान आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केलाय. मालेगावच्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना लघवी करणाऱ्या मुलाशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्यातल्या भाजप आमदार आणि खासदारांची बैठक येत्या मंगळवारी म्हणजेच 9 ऑक्टोबरला मुंबईत होतीये. संघटनात्मक बांधणीसाठी ही बैठक असली तरी त्यात मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर लगेचच मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. नवी मुंबईत वाशी पुलावर फुटओव्हर पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या ठिकाणी क्रेन आणण्यात आली, मात्र क्रेनही उलटी झाली. या अपघातामुळे वाशी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोर्टाच्या आदेशामुळे राज्यात डीजे किंवा डॉल्बी लावण्यावर बंदी नसतानाही सिंधुदुर्गात मात्र डीजेवर पोलिसांनी ताल धरला. 3 ऑक्टोबर रोजी 21 दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील बांदा पोलिसांच्या डीजे डान्सचा व्हिडिओ समोर आलाय. आगामी नवरात्री उत्सवात डीजे साऊंड सिस्टीम वापरण्याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. प्रशासनानं हा संभ्रम दूर करावा अशी मागणी डीजे साऊंड सिस्टीम असोसिएशननं केली. सरकारनं याबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या प्रचार सभा आणि इतर कार्यक्रमामध्ये साऊंड सिस्टीम न पुरवण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. पनवेल सीएसएमटी लोकल बाहेर लटकणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत दिसणारा हा अल्पवयीन स्टंटबाज चक्क फुटबोर्डवर उभा राहून बाहेर लोंबकळताना दिसतोय. केवळ एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं चक्क रेल्वेच्या खांबांना सुद्धा चालत्या लोकलमधनं हात लावण्याचा प्रताप केलाय. नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अवघ्या 26 सेकंदात चोरट्याला जेरबंद करत अनोखा विक्रम नोंदवला. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरपीएफनं ही कामगिरी केलेली आहे. सुनील कुमार राय असं या चोरट्याचं नाव आहे. ठाण्यातल्या इंदिरानगरमध्ये काल रात्री झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत. एका चहाच्या टपरीवर हा स्फोट झाला आणि या स्फोटातल्या जखमींपैकी 4 प्रकृती चिंताजनक आहे. अमरावतीत वडिलांच्या हत्येचा तपास 2 वर्ष उलटला तरी होत नसल्यानं मुलानं गावाच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अमरावती तालुक्यातल्या वलगावचे सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांची 2 वर्षांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र अद्याप तपासात काहीच प्रगती नसल्यानं मुलगा वसीम जलील यानं पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांनी अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात आंदोलन केले. तनुश्रीचे फोटो फाडून जाळण्यात आले. तनुश्रीनं नाना पाटेकरांवर जे गंभीर आरोप केलेत ते त्यांच्या निषेधार्थ या महिलांनी हे आंदोलन केले. मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजापाठोपाठ आता हलबा समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालाय. नागपुरामध्ये आज हलबा समाजाच्या वतीनं आंदोलन केले गेले. हलबा समाजातल्या युवकांनी अर्धनग्न आंदोलन करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मुरबाडच्या एका शाळेत शिक्षिकेनं विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. निर्मला तोंडलीकर विद्यालयामध्ये ही घटना घडली. दुसरीत शिकणाऱ्या सार्थक होमणे या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम लिहिला नाही म्हणून त्याला शिक्षिका सुचिता पाटीलनं मारहाण केली आणि नंतर त्याला शाळेच्या शौचालयात डांबून ठेवलं. शाळेतील वर्गमित्रानं त्याची नंतर सुटका केली. पुणे बंगळुरू हायवेवर काल रात्री बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. सांगलीच्या पेठ नाक्याजवळ स्कोडा गाडीनं अचानक पेट घेतला. यावेळी गाडीत 3 जण होते, मात्र त्यांनी वेळीच गाडी बाहेर उडी घेतल्यानं जीवितहानी टळली. परभणीच्या पाथरी तालुक्यातील रेणाखळी इथं ऊस जळण्याचं सत्र सुरू आहे. 2-3 दिवसांपूर्वी याच गावातल्या शेतकऱ्यांचा ऊस विजेच्या तारांच्या घर्षणानं ठिणग्या पडून जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काल पुन्हा एका शेतकऱ्याच्या शेतातनं 11 केव्हीच्या विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन 2 हेक्टर ऊस जळून खाक झालाय.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत रेल्वे स्टेशनवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे। बाईकवरून आलेल्या 5 ते 6 जणांनी वसमतच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक केली। शनिवारी रात्रीच्या सुमाराला ही घटना घडली आणि या दगडफेकीत स्टेशनवरील प्रवेशद्वाराच्या काचा फुटून मोठं नुकसान झालंय। पुण्यातल्या कोरेगाव पार्कजवळच्या नाल्यामध्ये होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळला। ज्या ठिकाणी हा सांगाडा कोसळला त्या ठिकाणी 4 ते 5 झोपडपट्ट्या सुद्धा आहेत। सुदैवानं होर्डिंगचा लोखंडी सांगाडा झोपडपट्टीऐवजी नाल्यात कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली। मालमत्ता कराविरोधात कल्याण डोंबिवली नागरिक जागरिक संघटनेनं बेमुदत उपोषण सुरू केले। या संदर्भामध्ये पालिका प्रशासनानं बैठक घेण्याचं आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले। मात्र आम्हाला आता चर्चा नको, कृती हवी असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। मुंबई महापालिकेच्या लेटलतीफ कर्मचाऱ्यांना आता चाप बसणार आहे। सगळ्या कर्मचाऱ्यांचं वेतन 1 नोव्हेंबरपासून बायोमेट्रिक हजेरीला जोडण्यात येणार आहे। त्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसारच त्याचं वेतन काढलं जाईल। 1 तास उशिरा झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम जोरात सुरू आहे। खामगाव शहरातून नगर नंदुराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले। चहाच्या टपऱ्या तसंच विविध खाद्यपदार्थांची दुकानं या रस्त्यांलगत आहेत। त्यातल्या 1470 अतिक्रमणांना नोटिसा बजावल्यात। अपुऱ्या पावसाचा फटका जळगाव जिल्ह्यातल्या केळी बागांना बसलाय। जळगाव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमधील 2000 हेक्टर केळी बागायतीचं मोठं नुकसान झालंय। पुण्याच्या घोडेगावात बिबट्यानं सलग दुसऱ्या दिवशी दुचाकीस्वारांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 4 जखमी झालेत। ही घटना शनिवारच्या संध्याकाळी घडली आहे। घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावरील धोंडमाळ गावाजवळ बिबट्या दबा धरून बसला होता। तितक्यात दुचाकी आली आणि बिबट्यानं थेट हल्ला चढवला। लातूरमध्ये 17व्या अटल आरोग्य महाशिबिराचं आयोजन केलं होतं आणि या शिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। हरंगुळ इथं आयोजित या महाशिबिरासाठी 36 एकरामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला। तर जवळपास 2200हून अधिक डॉक्टर्स लातूरात दाखल झाले। उल्हासनगरमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार समोर आलाय। वरपी भागामध्ये राहणारे भागवत काकडे यांना तब्बल 1.5 लाखांचं बिल आलेलं आहे। गेल्या 3 महिन्यांपासून भागवत हे महावितरणाचे हेलपाटे मात्र त्यांना योग्य ते उत्तर दिलं जात नाहीये। सायकलींचं शहर अशी जुनी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये आज सायकलेथॉन आयोजित करण्यात आली। पुण्यातल्या लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्टतर्फे ही सायकलेथॉन आयोजित केली गेली। पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ही सायकलेथॉन आयोजित करण्यात आली होती। रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। वीरश्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रिनिटी हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। सकाळ माध्यम समूहाचाही या रॅलीमध्ये सहभाग होता आणि या रॅलीला रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद दिला। तुळजापुरामध्ये 500 वर्षांपूर्वीची आदिलशाहीची अस्सल सनद सापडली। तुळजाभवानी देवीच्या मंदिराला इजा पोहोचवू नये, तिथल्या पुजाऱ्यांना त्रास होऊ नये, मंदिराचं नुकसान करू नये असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये आहे। अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू आहे। नवरात्रोत्सवात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला घालण्यात येणाऱ्या पारंपरिक दागिन्यांची साफसफाई करण्यात आली। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी सध्या भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि या रोषणाईसाठी तब्बल 25,000 बल्बचा वापर करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी।